तर भरत गोगावले देखील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। गोगावलेजी, आपलं स्वागत। शिंदेंची 3 वाजता महत्त्वाची पत्रकार परिषद होणार आहे, काय अंदाज, शिंदे काय भूमिका घेतील? आता ते काय असेल ते स्पष्ट बोलतीलच। आम्हाला त्याची अजून काय पूर्ण कल्पना, आता आम्हाला कळलं पत्रकार परिषद आहे। आम्ही गावाकडेच होतो, निघालोय, परंतु जी काय पत्रकार परिषद घेतील ती चांगलीच असणार आहे, त्यामुळे चुकीचं असं काही होणार नाही। चांगल्याचा निर्णय स्वतः साहेब करतात। मात्र गोगावलेजी, भाजपकडून देवेंद्र फडणवीस यांचं नाव सातत्यानं घेतलं जातं, किंबहुना शिक्कामोर्तब झाल्याचं देखील कळतंय। मग शिंदे कुठेतरी नाराज नाहीयेत ना? तुमच्यामध्ये कुठेतरी नाराजी नाहीये ना? असं काही नाही, नाव त्यांचं घेऊ द्या, कोणाचं घेऊन। ऐन वेळेला काय होईल काय नाही हे कोण सांगू शकत नाही, आणि म्हणून बोलतोय। तर मागच्या वेळेला आम्हाला पण हे नव्हते, खात्री नव्हती, तरी पण त्यांचं नाव आलं। बरोबर आहे, तसं काय सांगू शकत नाही। नक्कीच। मात्र गोगावलेजी, भाजपच्या खासदारांची अशी ही भावना आहे, त्यांचं वक्तव्य आहे की 2022ला, अर्थात मागच्या वेळी तुम्ही जो उल्लेख केला की भाजपने मोठेपणा दाखवलेला होता, आता तो मोठेपणा शिंदेंनी दाखवावा। ठीक आहे ना, बघू आता किती 2 वाजले, 1 तास तर बाकी आहे। 1 तासामध्ये काय मोठेपणा आहे किंवा काय ते कळलं ना आपल्याला, कशाला काळजी करताय? बर, मात्र शिंदे कधी पण मोठेपणाने वागलेले आहेत। नक्कीच। मात्र एकनाथ शिंदे मोठी भूमिका किंवा या पत्रकार परिषदेमध्ये मोठं काहीतरी सांगण्याची शक्यता वाटते का? जे सांगतील ते आम्ही ऐकू। बरं, नक्कीच गोगावलेजी, धन्यवाद, तुम्ही आमच्याशी संवाद साधलात त्याबद्दल।